आपल्याकडे नितीन सुरेशचंद्र भुतळा यांनी दिलेल्या तक्रारीवरनं एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे अवजडी पोलीस स्टेशनला. याच्यामध्ये भुतळा यांना एक केंद्रीय महामंडळाचं एक पद मिळवून देतो. त्याबद्दल त्यांच्याकडनं काही पैशाची मागणी करण्यात आली होती. त्यांच्या लक्षात आल्यावरती की माझी फसवणूक होते आहे, म्हणजे फसवणुकीचा प्रयत्न होत आहे माझ्यासोबत. त्यांच्या लक्षात आल्यावरती त्यांनी अवजडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्या अंतर्गत आपण फसवणूक, त्याचप्रमाणे फॉर्जरी अंतर्गत विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज आम्ही त्या गुन्हा दाखल 3 आरोपितांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज कोर्टात आम्ही प्रोड्यूस केलं होतं आणि त्यांचे 3 दिवसापर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. पुढील तपास यापैकी 3 आरोपी आहेत. त्यापैकी लौकिक जगन्नाथ फुलकर हे यवतमाळचेच आहेत. गणेश लालसिंग राठोड हे पण यवतमाळ वडगावचे आहेत. त्यानंतर विश्वजित सुरेश राठोड हे पण आपले ब्राह्मणवाडा पोस्टी जवळा तालुका आर्णी येथील आहेत. यांची मूडच हीच होती की लोकांना एखादं राज्यमंत्रीपदाचं पद किंवा महामंडळाचं एखादं पद मिळवून देण्या संदर्भात आमिष दे आणि त्यातून पैसा उकळणं, हे यांची एक मोडस आहे. तपास चालू आहे. आता आरोपींचा आम्हाला 3 दिवस कस्टडी रिमांड मिळाला आहे. तर तपासात आणखी ज्या काही बाबी निष्पन्न होतील त्यावरनं आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येते.